नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पीएम सूर्य घर मोफत योजनेवरील निर्बंध हटवा, सोलर असोसिएशनने दिले महावितरणला निवेदन. अकोला महावितरणने नियमात केलेल्या बदल व निर्बंधामुळे पीएम सूर्य घर मोफत योजना तसेच इतर सर्व प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होत असून या निर्णयामुळे नागरिक स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार करण्यास असमर्थ ठरत आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिमेलाही यामुळे तडे जात आहे. म्हणून शासनाने पीएम सूर्य मोफत योजनेवरील निर्बंध त्वरित हटवण्याची मागणी अकोला सोलर असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचा मुख्य अभियंता यांना नुकतेच निवेदन देत त्यात ही मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नेट मीटरिंग संदर्भातील नियमात केलेल्या तीव्र बदलामुळे सामान्य ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यात वीज दर 7 ते 19.5 रुपये प्रति युनिट पर्यंत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक विद्युत वापर जाणीवपूर्वक मर्यादित ठेवत आहे. अशा परिस्थितीत भूतलावरील वापरावर आधारित सौर क्षमतेवर मर्यादा घालणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. भविष्यातील इलेक्ट्रॉनिक वाहन, एसी, गीझर आदी उपकरणांचा वापर लक्षात घेता अनेक नागरिक सौर ऊर्जा प्रकल्प उभारत असून त्यात प्राधान्य देत आहे. म्हणून यासाठी छतावरील उपलब्ध जागेनुसार क्षमता मंजूर करण्यात यावी. आदी सोलर ऊर्जेसंदर्भात अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष निलेश खंडारे यांच्या पुढाकारात देण्यात आलेल्या निवेदन प्रसंगी असोसिएशनचे दिनेश फाटे, प्रवीण इंगळे, धीरज अवतर, मोहम्मद शहनवाज, श्रीकांत पिंजरकर, नीरज देशमुख, राजेश बाळापुरे, मनीष चिंचोळकर, मनीष मेहुल पतिरा, श्रीवल्लभ पुसेगावकर, गणेश देशमुख, सुशील उंबरकर, अमित वानखडे, लोकेश अग्रवाल, निखिल मनियार, राकेश रावल, आशिष देशमुख, निलेश ढोणे, श्याम हागे समेत बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 13-14 फेब्रुवारी 2026 पासून महावितरणने महाराष्ट्रातील सर्व सौर व्यावसायिक आणि कस्टमरवर एक अन्यायपूर्वक असा एक जाचक कायदा लागू केलेला आहे. ज्याच्यामध्ये महावितरण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सौर ऊर्जा धोरणाच्या विरुद्ध, त्यांच्या किती सोलर लावायचं ह्या कॅपॅसिटीच्या डिसिजनच्या विरुद्ध जाऊन आपल्या मनाने आपली कॅपॅसिटी डिसाईड करत आहे, जे की नेट मीटरिंग कायदा 2003ला पूर्णपणे विरोध आहे. यामुळे महाराष्ट्रात सौर ऊर्जा ग्राहक जे आहेत ते स्वतःची कॅपॅसिटी किती लावायची, उद्या मला एसी लावायची आहे का, इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे का, याचं प्लॅनिंग करून सौर ऊर्जा लावू शकणार नाहीत. अशा या जागतिक कायद्यामुळे महाराष्ट्रातील सौर ऊर्जा उद्योगाचं तर खूप मोठं नुकसान होणारच आहे, परंतु सौर ऊर्जा वापरून देशाच्या हरित क्रांतीला हातभार लावणाऱ्या ग्राहकांचं पण खूप मोठं नुकसान होणार आहे. अशा प्रकारची कोणतीही कॅपिंग पूर्ण देशात कुठेही नाही. उलट पुष्कळच्या राज्यांमध्ये राज्य सरकार पण केंद्र सरकारच्या सोबत अनुदान देत आहे. अशा ज्या अन्यायपूर्वक ज्या हे त्यांनी पावलं उचललेले आहेत ते त्वरित रद्द करावे, अन्यथा याहूनही मोठे आंदोलन आम्हाला उभे करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अर्ध्या रात्री सोलर व्यावसायिकांच्या बद्दल जो नियमावली अर्ध्या रात्री चेंज केलेला आहे, 2027चं उद्दिष्ट असताना अर्ध्या मधातच त्यांनी U-टर्न घेतलेला आहे आणि उद्दिष्ट पूर्ण न झाल्यानंतरही त्यांनी कशा प्रकारची नियमावली लावली. ॲक्च्युली MSEDCLला हा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही आहे, तरीसुद्धा या अधिकाराचा गैरवापर होत आहे का असा लोकांच्या मनात प्रश्न भेडसावत आहे.